एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर नेहमीप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही आलेलो आहोत नगरची सिद्धिबाग पाहण्यासाठी। सिद्धिबाग पाहण्यासाठी आम्ही तिघीजणी, मी, माझी बहीण आणि माझी छोटी बहीण आणि आमचा छोटासा शिव, हे सगळेजण आम्ही आलेलो आहोत। तर आम्ही काय काय मजा करणार आहोत, काय काय बघणार आहोत, हे सगळं तुम्हाला व्हिडिओत पाहायला भेटणार आहे। आणि आज येण्याचं स्पेशल कारण काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे पुढे, तर कंटिन्यू करा। तर गाईज, आज आम्ही सिद्धिबागेत आलेलो आहोत। तर याचं कारण काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आज। तर आज कारण असं स्पेशल काहीच नाही आहे। मला स्वतःहून असं वाटलं की मी माझ्या दोन्ही सिस्टर्ससोबत थोडासा टाईम स्पेंड करावा, त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल म्हणून थोडं बाहेर जावं, फिरावं। तसे त्यांचं जास्त बाहेर जाणं होत नाही, तर हेच काहीतरी निमित्त म्हणून असंच आम्ही बाहेर आलो होतो। तर तिचा छोटासा मुलगा आहे शिव, खूप क्यूट आहे तो, तर त्यालाही खूप बाहेर फिरावं वाटतं, इकडे तिकडे जावं वाटतं, लहान आहे तो। तर त्याच्या आनंदासाठी त्या दोघींना जरा फ्रेश वाटावं, तिला सुट्टी आहे लहानपणीला माझ्या, त्यामुळे तिच्यासाठी थोडंसं। तर या सगळ्या गोष्टींना धरून मी ठरवलं होतं की आज थोडंसं आपण बाहेर जाऊ, फिरून येऊ, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल। आणि त्यांना बरं वाटतंय हे पाहून मला खरंच खूप आनंद होणार होता। तर एवढ्यासाठीच जेवढं मी करू शकते तेवढं, म्हणजे आम्ही नगरच्या सिद्धिबागेत सहज येऊ शकतो, कोणी येऊ शकतो। तर जास्त कॉस्टली नाही आहे हे, कोणी इथे एन्जॉय करण्यासाठी येतं। तर आम्ही इथे आलो, एन्जॉय केला, आता जेवण करणार आहोत आम्ही। तर आम्ही काय काय एन्जॉय करतो हे पुढे व्हिडिओमध्ये पहा, तर टू बी कंटिन्यू। शिव हाय कर, टाटा टाटा कर, पा दे असं पा।
आपण जेव्हा जेव्हा कधी काही वाईट प्रसंगातून जात असतो किंवा डोक्याला थोडंसं शांत करावं म्हणून आपण अशा ठिकाणी नक्की जायला हवं. आणि मी नक्की अशा ठिकाणी जात असते जेव्हा मला थोडंसं फ्रस्ट्रेट वाटतं किंवा माझं डोकं शांत नाही असं मला वाटतं. तर मी असं कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जात असते. आणि आज माझ्यासोबत माझ्या सिस्टर्स होत्या, तर त्यामुळे आज मला जायचं होतं आणि त्यांनाही खूप छान वाटलं येऊन. मलाही खूप छान वाटलं आणि थोडंसं डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं. तर आम्ही खूप मज्जा केली या ठिकाणी. घसरगुंडी वगैरे लहान मुलांच्या खूप खेळण्या होत्या. तर शिवला खूप छान वाटलं, तो खूप खेळला आणि आम्ही पण त्याच्यासोबत खूप मज्जा केली.